साऱ्या सकाळचा जाईल माणूस, अजून यायचा पत्ता नाही. बोललं का मग तोंड दिसत. मग आले वाटतं, वाजू राहिले दरवाजा. कुठे गेले होते हो तुम्ही? हा, साऱ्या सकाळची वाट पाहणं चालली ना. रविवार सारा असंच घालते फिरण्यामध्ये. कुठे गेलते? अगं ते काय आलं, मी घरीच येत होतो, पण ते तुझी मैत्रीण भेटली होती. मग काय ती म्हणे चला भाऊजी चहा प्यायला. गेलो तिच्या घरी. मग काय गप्पा चालल्या तर चालल्यात. मग रंगल्या गप्पा अशा इकाड्या तिकाड्या. गप्पा अशा कशा गप्पा रंगल्या? हा, माझ्यासोबत गप्पा मारायच्या म्हणलं मर्यायचं गोळा उठतो तुमचा. अगं तसं नाही, तिच्या घरी ते ना माप घ्यायचं होतं. माप घ्यायचं होतं? तिच्या अंगावर काय माप घ्यायला गेले होते तुम्ही? हा, कशाच माप घ्यायचं होतं सांगा ना. अगं बाई थांब थांब, पूर्ण ऐकून घेत जा एकदा. नुसती बकबक लावती तू. बकबक लावते मी? हा, तिच्या बोलण्याचं नाही तुम्हाला गोड वाटतं? तिचं तोंड काय मधाच आहे काय? हा, मी बोललो तुम्हाला किरकिर लागती. मी बोलणं चालतच नाही. बाहेरच्या बायांनी मैत्रिणींनीच बोललं पाहिजे. तुम्हाला गोड लागत जरा नाही का? अरे फुटक्या तोंडाचे शांत बैस, आजूबाजूची लोक ऐकतील. नुसता भाटारखाना लावलाय तू. मी फुटक्या तोंडाची? हा, मी बरी पटली फुटक्या तोंडाची तुम्हाला? हा, त्याच्यामुळेच तर म्हणलं एवढं कस काय बदल झाला माणसामध्ये. मी फुटक्या तोंडाची, मी बकबक करते नाही का? कळून राहिलं मला साऱ्या गोष्टी तुमच्या. काय घेते तुम्ही? कोणतं माप घ्यायला घेते ते सांगा आधी. अगं बाई ते पलंगाचं माप घ्यायचं होतं. पलंगाचं माप घ्यायला गेलते का पलंगावर माप घ्यायला गेलते तुम्ही? हा, दिवसभर हिंडाचं लावा फक्त याच्या घरी त्याच्या घरी. अगं बाई तिचा नवरा पण होता घरी, मी एकटंच नव्हतो. तिच्या नवऱ्याची मी परमिशन घेतली की यायची जायची? हा, तुमचं काही सांगताच येत नाही मला. तिच्या नवऱ्याला बरं पटत. मी काय काम करू करू मरून जायला आले. मला कुठं न्याय जाऊ नका तुम्ही गावाला शिवाला कुठं फिरायला. मी अशीच घरामध्ये तुम्हाला भाकरी खाऊ घाला जाईन, तुमचे कपडे धुवा जाईन, भांडे घासा जाईन. मीच करून आणले ना, कामासाठीच बाई आणले करून सगळी. दुसरं कशाला नाही आणले मला. हिडा फिरायला फक्त तुम्हीच बाय. मग लाज वाटत असेल ना तुम्हाला. मी फुटक्या तोंडाची आहे, मी बकबक पडते, मला कोणत्या गोष्टीचे नॉलेज नाहीये नाही का? तुम्हाला माझी लाज वाटते. बाबा देवा नेरे बाबा मला लवकर. काय मुसीबत दिली माझ्या घरात गुतून सनी. नुसता तहान देऊन लावला येईल. तुम्हाला का देव नाही नेत? तुम्हाला नाही नेणार देव. मला तरी नेत एका वेळेस, पण तुम्हाला नाही नेणार. मीच कटळे रे देवा, मलाच नाही लवकर. खरंच ना, वैतागले मी संसाराला तुमच्या. नको नको झाला तुमचा संसार मला. तुम्हाला जे करायचं ते करा, मी डोकं लावणार नाही काही नाही तुम्हाला. तुम्हाला आजपासून हात जोडते. तुम्हाला जे करायचं ते करा. आजही दिली मी. शांत पैस गा बाई, आता नाही जाणार. हात जोडतो जाय पुढे. आता अजिबात जाणार नाही, कुठेच जाणार नाही. ड्युटीला जात नाही ना, कुठं कामाला जात नाही, कोणाच्या घरी जात नाही. त्या मैत्रिणीच्या घरी तर अजिबात जाणार नाही. डोक्याला ताण झाला रे बाबा नुसता. हा, माझ्या जीवावर बसून खा तुम्ही. आता घरीच राहा, कामाला गिमाला जाऊ नका. एक शब्द बोलले तुम्ही घरी राहतो, असं करतो तसं करतो. हा, माझ्या जीवावरच बसून खा. माझ्या जीवावरच उठेले तुम्ही. अगं बाया कुठेच नाही जाणार मी. लय डोक्याला ताण झाला, लय डोक्याला ताण झाला नुसता. नसतं गेलो तर बरं झालं असते. तिथे नसते गेले ते काम कोणा केले असते? तिचे हातपाय कोणा दाबले असते? हा, ते तर काम देले तुम्हाला. हा, वळणच पडेल तुम्हाला. इथं जायचं तिथं जायचं. प्रत्येक वेळेस तुमचं तेच रडगर नाही. आता नाही जाणार ग बाई, नको बोलू ग बाई, तू फुटक्या तोंडाची ग बाई. लय वेळेस झालं तुमचं, एक वेळेस नाही झालं. मला बोलू नका शिवानीच पप्पा, तुम्ही जा बर. मी स्वयंपाक करत नाही, काहीच नाही. आज मी असेच बसूच राहणार. अगं बाई तुला नाही म्हणलं ना मी जाणार नाही म्हणून सनी. आता कुठून बुद्धी आली काय मी तिथं जायला. आता तू सांगितलं मी नाही जाणार म्हणून सनी. आणि तिची कोण हातपाय लागली? कोण सांगितलं तो मी तिच्या हातपाय दाबीत होतो म्हणून सनी? तू मला ना काही बी बकबक करायचं नको बरं का. चांगल्या माणसावर की तू हे नको करायचो काही बी. यार तुम्ही आणि चांगले तुम्ही स्वतःलाच माना जा.
जगानं बी म्हणलं पाहिजे तुम्ही चांगले म्हणून. अख्खं गाव चाव चाव करू राहील तुमच्या नावाला. मला बोलू नका म्हणलं मी तुम्हाला. मी हात जोडते आता, मला बोलूच नका तुम्ही. मी तुमची कोणी नाही, तुम्ही माझे कोणी नाही. अगं बाई असं काय करती? मी तुझा नवरा आहे तू माझी बायको आहे, असं कशी म्हणतो तू कोणी नाही? असं म्हणून जमणार नाही बरं काही. तुम्हाला बायको आहे ना? हाय ना तुम्हाला बायको? मी तुमची बायको आहे ना, मग काय गेलती तिकडं? कशाला गेलती? काही गरज होती की जायची? आता म्हणते बायको तू मै, तेव्हा नाही दिसली बायको. अगं तेव्हा बी तुझीच आठवण येत होती, तुझ्या विषयीच गप्पा मारित होतो त्या मैत्रिणीसोबत. पण मग आता तुला कसं सांगू मी? माझ्याच गप्पा मारल्या तुम्ही? हा, माझ्याच नावाच्या चुगल्या केल्या तुम्ही नाही का? तिला सांगितलं असेल ना माझ्या बायकोला स्वयंपाकच येत नाही, माझी बायको अशी करते, माझी बायको तशी करते, मग डोकं किर करून ठेवते नाही का? बरं ती विचारणारी कोण आहे? हा, आणि ती ऐकून घेणारी कोण आहे? माझ्याविषयी गप्पा मारल्याच कोण तुम्ही? काय गरज होती माझ्याविषयी गप्पा मारायची? हा, ती साऱ्या गावात सांगत तिची बायको अशी, याची बायको तशी. कशाला सांगायचं हो तिला? अगं बाई चांगल्याच गप्पा मारल्या तर विषयी वाईट बोललोच नाही. तिला विचारून घे वाटलं तर. काय डोक्याला ताण बाबा, कशाला गेला असेल रे बाबा मी तिथं. तिला विचारून घे बाबा, तू खरं नसेल वाटत तुला तर. अबे साले, मी कोण विचारेन तिला? हा, ती काय लय खरं सांगणार आहे मला नाही का? ती पण तुमच्या वाणीचे. तिने एवढ्या गप्पा ऐकूनच काय घेतलंय, कसं पटलं तिला? हा, मी नाही विचारत तिला, मला माहितीये काय गप्पा मारल्या असेल. मला काही सबूतची गरज नाही. अरे माय तू शांत बसती काय एकदा? तुला शांत बस म्हणलं नाही एकदा? आजपासून तुला सांगितलं मी कुठेच जाणार नाही म्हणून. सॉरी, माफ कर मला, मी आता जाणारच नाही, कुठेच जाणार नाही. तो बळजबरी नेला तरी जाणार नाही मी आता कुठे, घराच्या बाहेरच निघणार नाही. कशाला सॉरी म्हणते? आणि म्हणते तू बी नेला तरी येणार नाही. माझ्यासोबत यायचंच नाही ना तुम्हाला? तुम्हाला माझ्या मैत्रिणी सोबतच फिरायला जायचंय, तिच्या सोबतच गुलगुल गप्पा मारायच्या आहे नाही का? माझ्यासोबत येणंच नव्हतं तुम्हाला. कशाला येशाल तुम्ही माझ्यासोबत बी? मी बी चाल म्हणलं ते येणार नाही म्हणते, आणि तुम्ही मग कशाला सॉरी म्हणत्या? तोंडातूनच निघू राहिलं तुमच्या माझ्याविषयी. तुम्हाला किंमतच नाहीये. मी घरातच बसून ठेवा, मला कुठे न्याय जाऊ नका, आणा जाऊ नका. मी इथंच कामाला आणले, लग्न करून आणले, एक कामाला बाईच आणली तुम्ही. तुम्हाला भाकरी खाऊ घाला, तुमचे धुणं धुवा, तुमचे झाडू फरशी सगळी सेवा करा. अगं बाई मी काय म्हणतो तुला, मी कुठेच जाणार नाही म्हणलं तुला. हा शब्द वापरला, आता मी कुठेच जाणार नाही असं बोललोय मी. आता कोणाच्या घरी जाणार नाही, कुठेच जाणार नाही असं म्हणलंय मी तुला. कुठंच नाही जाणार तुम्ही? कामाला कोण जाईन, दळण कोण आणीन, किराणा कोण आणीन, पोरायला शाळेत कोण नेऊन सोडीन? हा, आणि तिला भेटायला कोण जाईन? तिला भेटायला जायची गरज नाही म्हणा. ते तांदूळ आहे का, साखर आहे का, शेंगदाणे आहे का, येतेच ती. तुम्ही सांगत असाल ना मी घरीचे म्हणून. तुम्ही घरी असले का तिच्या 2-4 चक्रा होत्या. काय भानगड आहे ती मला आज कळेल है ना? तुम्ही जाते म्हणून ती येते. बाबा बाबा लय अवघड रे बाबा, देवा 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 बाबा, अवघड अवघड. हा, मी बोलल्यावर तुमचं डोकं दुखत आणि तिनं बोलल्यावर तुमचं डोकं फ्रेश होतं. तोच तर फरक आहे तिच्यात आणि माझ्यात. माझं ना आता लय डोकं खराब झाले तुमच्यामुळे. अगं बाई शांत बसती का आता? आता सॉरी म्हणलं ना, आता डोकं फोडू. शांत, एकदम शांत. हा, मी शांतच बसत्या. मी स्वयंपाक करत नाही. तिच्याकडेच जा खायला, तिला मला चांगला स्वयंपाक करून ठेव म्हणा. मी येऊ राहिलो म्हणा जेवाय. मी आता उठतच नाही 2-4 दिवस. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. देवा देवा देवा.